नमस्कार मित्रांनो, SSP विथ ट्रेडिंग या यूट्यूब चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचे मनापासून स्वागत आहे. तर आज आपण 20 फेब्रुवारी 2024 साठी अनालिसिस करत आहोत. तर इथे तुम्ही आता स्क्रीनवर पाहू शकता, काल जे आपण लेवल ड्रॉ केले होते त्या लेवलला बघा, आपल्याला इथे आज 2 ट्रेड आपले बनले होते कालच्या लेवल्स प्रमाणे. पाहू शकता इथे मार्केट गॅप ओपन झालं, आपल्या रेजिस्टन्सला ब्रेक करून मार्केट गॅप ओपन झालं आणि तो रेजिस्टन्स सपोर्टचं काम केलं आणि परत मार्केट त्या सपोर्टला खाली ब्रेकआउट देऊन खाली आलं आणि खालच्या सपोर्ट पासून मार्केट पुन्हा वरती गेलेलं आहे. पाहू शकता इथे जसं मी तुम्हाला कॅन्डलस्टिक पॅटर्न शिकवले होते, त्या कॅन्डलस्टिक पॅटर्न मधला इथे पहा, तुम्ही इथे पाहू शकता मॉर्निंग स्टार हा कॅन्डलस्टिक पॅटर्न बनलेला आहे. इथे एक आपला ट्रेड बनला होता आज कॉल साईडला. त्याच्यानंतर तुम्ही अजून वरती पाहू शकता इथे इथपर्यंत मार्केट जाऊन इथे पुन्हा एक पॅटर्न तयार केला मार्केटने, इव्हिनिंग स्टार. या पॅटर्नला इव्हिनिंग स्टार बोलतात. हे दोन्ही पॅटर्न मी तुम्हाला शिकवलेले आहेत मागच्या व्हिडिओमध्ये. इथे एक आपला कॉलचा ट्रेड बनला होता आणि इथे एक पुटचा ट्रेड बनला होता. तर इथे एंट्री झाली असते आपली ह्या कॅन्डलला आणि ही जी मधली इनडिसिजन कॅन्डल आहे तिचा जो लो आहे तो आपला ब्रेकआउट असतो, आपला स्टॉप लॉस असता. आणि इथून वरती आपला हा टार्गेट, वरचा रेजिस्टन्स, हा पहिला टार्गेट आणि हा सेकंड टार्गेट. त्याच्यानंतर परत तिथं आपला बेरीज साईडला ट्रेड झालेला. त्या तिसऱ्या कॅन्डलला एंट्री आणि ह्या इनडिसिजन कॅन्डलच्या हायला आपला स्टॉप लॉस असता आणि हा सपोर्ट आपला टार्गेट असतो. अशा प्रकारे आज आपल्या लेवलला मार्केटने रिस्पॉन्स केलेला आहे. 2 ट्रेड आपल्याला दिलेले आहेत कॉल आणि पुट साईडला. तर आता आपण उद्याच्या ट्रेडिंगसाठी लेवल्स ड्रॉ करूया. त्यासाठी पहिल्यांदा हे डिलीट करतो सर्व. लेवल ड्रॉ करायला आपल्याला 15 मिनिटाचा चार्ट यूज करायचा. तर लेवल कशा ड्रॉ करायच्या किंवा डिमांड आणि सप्लाय झोन कसा ड्रॉ करायचा हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे माझ्या आधीच्या व्हिडिओमध्ये. तरी पुन्हा एकदा सांगतो. चार्टवरती आपल्याला 15 मिनिटाच्या टाइम फ्रेम मध्ये जिथे कुठे पण आपल्याला मोठ्या मोठ्या कॅन्डल दिसतील, आता इथे तुम्ही पाहू शकता ह्या मोठ्या कॅन्डल किंवा ह्या मोठ्या कॅन्डल, रेड कलरच्या ह्या मोठ्या कॅन्डल. तर ह्या ग्रीन कलरच्या ज्या कॅन्डल आहेत मोठ्या मोठ्या, त्या डिमांड झोन आहेत आणि ज्या रेड कलरच्या मोठ्या मोठ्या कॅन्डल आहेत त्यांना आपण सप्लाय झोन म्हणतो. आता तुम्ही इथे आज पाहू शकता इथून सप्लाय आलेला आहे मार्केटमध्ये, इथून मोठ्या मोठ्या कॅन्डल पडत मार्केट वरती गेलेलं आहे. तर हा आपला एक पहिला डिमांड झोन झाला. त्याला ड्रॉ करूया आपण. हा पहिला डिमांड झोन झाला आपला. त्याच्यानंतर इथे आपल्याला सप्लाय दिसते, इथे रेड कलरच्या मोठ्या मोठ्या कॅन्डल खाली पडलेले दिसतात आपल्याला. तर तो आपला झाला सप्लाय झोन. तर हा झाला एक पहिला डिमांड झोन आणि हा एक सप्लाय झोन. इथे पण पाहू शकता इथून पण एक सप्लाय आलेली आहे चांगल्या प्रकारे मार्केट ओपन झाल्या. तो पण आपण एक ड्रॉ करूया सप्लाय झोन. त्याच्यानंतर इथे पण एक सप्लाय झोन दिसतोय, मोठी कॅन्डल पडलेली ग्रीन कलरची. ह्या मोठ्या ज्या कॅन्डल बनतात, ह्या मोठ्या कॅन्डल तुमच्या माझ्यासारखे मार्केटमध्ये नाही बनवू शकत, कारण ह्या मोठ्या कॅन्डल बनतात म्हणजे ऑफकोर्स इथे एक मोठा पैसा आलेला आहे मार्केटमध्ये, त्याच्यामुळेच त्या मोठ्या मोठ्या कॅन्डल बनतात. आणि हा मोठा पैसा FII किंवा DII टाकू शकतात. आपल्यासारखे रिटेलर एवढा पैसा नाही टाकू शकत. म्हणून साधी आणि सोपी डिमांड आणि सप्लाय झोन फाइंड करण्याची ही माझी पद्धत आहे. त्यानंतर इथे आपल्याला दिसतंय इथे डिमांड झोन. तर आपल्याला उद्यासाठी 1 2 3 4 आणि 5
5 लेवल भेटलेले आहेत. डिमांड आणि सप्लाय झोन म्हणजे सपोर्ट रेजिस्टन्स. सपोर्ट आणि रेजिस्टन्सचा ॲडव्हान्स व्हर्जन हा डिमांड आणि सप्लाय. तर उद्याच्या ट्रेडिंगसाठी आपल्याला हे 5 लेवल भेटलेले आहेत. तर तुम्हाला समजलं असेल डिमांड, सप्लाय झोन किंवा सपोर्ट रेजिस्टन्स कसं ड्रॉ करायचं ते. माझ्या आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे मी, तरी पुन्हा मी आज रिपीट केलेलं आहे. नसेल कुणाला समजलं तर माझ्या प्लेलिस्टमध्ये, चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये व्हिडिओ आहे, तो तुम्ही जाऊन बघा. आणि मी एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीत सांगण्याचा प्रयत्न करतो. तर आज थोडं डेली टाइम फ्रेमवरती आपण बघूया कॅन्डलनी काय आज सिग्नल देते आपल्याला. ड्रॉ केलेलं जरा हाईड करतो म्हणजे व्यवस्थित दिसतो. बघा, डेली रेजिस्टन्स दिसतोय आपल्याला, म्हणजे मार्केट आज एक रेजिस्टन्सला येऊन क्लोज झालेलं आहे. त्या रेजिस्टन्सला ब्रेक केलं होतं मार्केटने, पण ते ब्रेक करून मार्केट सस्टेन नाही करू शकलं, पुन्हा खाली आलं. त्या रेजिस्टन्सच्या खाली येऊन क्लोज झालेलं आहे आणि एक इनडिसिजन कॅन्डल बनलेली आहे. म्हणजे आता इनडिसिजन म्हणजे कुठेही मार्केट जाऊ शकतं. तर उद्या कुठेही मार्केट जाऊ शकतं, पुट साईडला पण जाऊ शकतं किंवा कॉल साईडला पण जाऊ शकतं. तर सरळ सरळ आपल्याला इथे इंडिकेशन भेटतंय. सपोर्टला येऊन रेजिस्टन्सला येऊन मार्केट क्लोज झालेलं आहे आणि इनडिसिजन कॅन्डल पडलेली आहे. तर कदाचित उद्या मार्केट गॅप अप ओपन होऊन वरती सुद्धा जाऊ शकतं किंवा गॅप डाऊन ओपन होऊन वरती रिट्रेस करायला येईल ह्या लेवलला आणि पुन्हा खाली येऊ शकतं, किंवा ह्या रेजिस्टन्सला ब्रेक करून वरती जाऊ शकतं मार्केट. म्हणून मी सांगतो, मार्केटमध्ये जरी आपला व्ह्यू बुलिश बेरिश काही असेल तरी पण लाईव्ह मार्केटमध्ये आपला माइंड न्यूट्रल ठेवायचं. आणि कॅन्डलस्टिक पॅटर्न जे मी तुम्हाला शिकवतोय त्या कॅन्डलस्टिक पॅटर्नची प्रॅक्टिस करा चार्टवरती शोधण्याची. तर हे होतं आपलं उद्याचं मार्केटचं प्रिडिक्शन. तर उद्या आपलं माइंड न्यूट्रलच राहणार आहे, व्ह्यू न्यूट्रल राहणार आहे. याच्यामुळे उद्या पुटला पण एंट्री होऊ शकते किंवा कॉलला पण एंट्री होऊ शकते. तर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.